ஹைதராபாத்ல பாட்டு பாடி சம்பாதிச்ச காசுல தீர்ந்து போச்சு. பசியால தாங்க முடியல. கவலைப்படாதீங்க. காசி பூரா அண்ணன் சட்டம்னா சாப்பாடு இங்க பஞ்சமே கிடையாது. ஐய் பச்சை பேசிட்டு இருந்தா எழுதுறோம். நான் எங்க மரம் இருக்கா பாப்போம். பத்தி வைக்கிறது. வாங்க மாசம் புடிச்சா இங்க. நமஸ்காரம். பாத்தியா? செட்டியார் மேடம் தமிழ் வாசன் நம்ம சாப்பாடு பஞ்சமே இருக்காங்க. பாருங்க அப்படியே கொள்ளுங்க சாப்பாடு நல்லா இருக்கும். இறங்க. உன்னை பார்த்து பிராமணன் மாதிரி தெரியல. ஐயா எனக்கு பயங்கரமா பசிங்க. ரெண்டு பேருக்கு மட்டும் சாப்பாடு இருக்குங்க. எனக்கு இல்லையா? சாப்பாடு இருக்கு. ஆனா உனக்கு இல்ல. பிராமணன் சாப்பாடு போட்டா தான் புண்ணியம். ஆனா உனக்கு கிடையாது. போங்க தம்பி. போங்க தம்பி போங்க. तात्पर्य ये कि मैं ये सारा विधि पुराणोक्त पद्धति से बिना स्नान किए ही कर रहा हूँ। अर्थात आप हमें क्षत्रिय कुलवंशी ना समझकर आप उचित ही समझ रहे हैं राजर्षि। जब तक सर्वशक्तिमान पुरोहित वर्ग आपको क्षत्रिय होने की मान्यता नहीं देता तब तक नारायण भट्ट धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ है महाराज, और मैं अपने ब्राह्मण धर्म का यथावत पालन कर रहा हूँ। जब तक आपको क्षत्रिय होने की मान्यता नहीं मिल जाती तब तक आप मेरे लिए शूद्र समान ही हैं। मैं क्या हूँ और क्या नहीं ये तुम मुझे बताओगे? मैं ठुकराता हूँ तुम्हारे नीति नियमों को, तुम्हारे चातुर्वर्ण के षड्यंत्र को। तुम वही पुरानी घिनौनी श्रृंखला की कड़ी हो जिन्होंने हमारे श्रद्धेय पूर्वज श्री छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के समय उन्हें शूद्र कहकर अपनी मूर्खता का परिचय दिया। लेकिन मैं तुम्हारे इन पाखंडों को चलने नहीं दूंगा। निकल जाओ यहाँ से। जहाँ राजा के साथ इस तरह का व्यवहार होता है तो सामान्य जनों का क्या? मुझे ही कुछ करना होगा। मी कसं बरं सांगू जरा तसं? तुम्हाला सांगायची छाती होत नसेल तर मी सांगतो. मला काही त्याच्या पाकाची भीती आहे? हा? सखाराम, हा कोण आहे? हा माझा मित्र ज्योतिबा फुले. ज्याला आपल्या चक्कर घायला सांगतो मी जर. हा? हे ब्राह्मणाचं लग्न आहे आणि आमच्या ब्राह्मणांच्या लग्नाच्या मिरवणुकीत शूद्रांना चालायचा अधिकार नाही. मी शूद्र? हा. तुमच्या बरोबर नाही चालता येणार मला. मुळीच चालता येणार नाही. तुझ्यामुळे आमच्या धर्मकार्यात विचार होत आहे. असं म्हणतात. याला मी बोलावलं आहे. का सखाराम? हे मी बोलत नाही. माझ्या मुखाने धर्मशास्त्र बोलताय. धर्मशास्त्र सखाराम जातो मी. ज्योतिबा क्षमा कर मला. याला यायचंच असेल तर आमच्या सगळ्यांच्या मागून 50 पावलावर नाही येऊ दे. आपण सारे मागून चालू. नको नको माझ्यामुळे विचार होईल तुम्हाला. जातो मी. ज्योतिबा 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 काय चला. कशाला जावं आपण बामणाच्या लग्नांदी? हे श्रेष्ठ, आपण हलकं, आपण त्यांची कशाला बराबरी करावी? ते कसे आपल्यापेक्षा श्रेष्ठ? आपण काय त्यांच्यापेक्षा हलके? आपण सगळी माणसंच आहोत ना. एक दुसऱ्यापेक्षा हलका का? आणि एकाचा दुसऱ्याला विटाळ होतो कसा? नवरा मुलगाच्या घोड्यावर बसला होता, त्या घोड्याचा त्या ब्राह्मणाच्या लग्नाला विटाळ होत नाही, आणि माझा होतो. म्हणजे आपण शूद्र, जनावरांपेक्षाही हलके होय दादा? मी काय सांगणार. समद्या जाती जेनं केल्या त्या देवालाच हे ठावं. पण आपण देवाचे लेकर आहोत ना. हा मुलगा मोठा आणि तो हलका, ह्याला शिवायचं नाही आणि त्याला पाणी सुद्धा पाजायचं नाही. असला भेदाच्या आणि बिटाळाच्या जाती देव कसा करेल आपल्या मुलामध्ये? सारी मुलं त्याला सारखीच नाहीत का दादा? पण धर्मामंदी नाही ना बोलत तसं. केला काय करायचं? पण धर्म कोणी केला? देवानच ना. मग आपल्या पोरा बाळांचा छळ आणि अपमान करणारा हा असला धर्म देव कसा करील? सांगा कसा करील? काय रे, धर्माचं एक अक्षर तरी माहिती आहे का तुला? तुम्हाला माहित आहे ना? सांगा मला. ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र हलके हे काय धर्मानं ठरवलंय? शूद्राच्या स्पर्शानं ब्राह्मणाचं पाणी आणि पावित्र विटाळतं असं काय धर्मात म्हटलंय? महार मांगे जनावरांपेक्षाही नीच आहे. ते मरत असले तर त्याला घोटभर पाणी सुद्धा पाजू नये हे काय धर्मानं शिकवलंय? ब्राह्मणाची मुलगी
विधवा झाली तर वपन करून जबरीने तिच्यावर संन्यास लादावा हे का धर्मानं सांगितलंय? अर्थातच धर्मग्रंथात यातला अक्षर लिहिलेला आहे. दाखव मला धर्मग्रंथ. शूद्रांना धर्मग्रंथ वाचण्याचा मुळी अधिकारच नाही. माझ्या धर्माचे ग्रंथ मला वाचायचा अधिकार नाही? नाही, ते संस्कृतात आहेत. त्यात तुला काय समजणार? संस्कृत आम्हाला शिकवायचं नाही आणि संस्कृत ग्रंथ तुम्हाला कसे समजणार असं पुन्हा वर विचारायचं. संस्कृत ग्रंथ मला समजणार नसेल तर तुम्ही समजावून सांगा. धर्मग्रंथातलं एक अक्षर सुद्धा शूद्रांच्या कानावर जाता कामा नाहीये अशी धर्माची आज्ञा आहे. असं म्हणजे हा धर्म देवाने तुमच्यासाठी केला आहे, आमच्यासाठी नाही. छे 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 छे, असं नाही करायचा देव, असं नाही करायचा देव. दादा, असं कसं करेल देव? असा कसा असेल हा धर्म? कसा असेल? कसा 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 असेल? ज्योतिबा, खुलेआम दहन किया जाए. क्षुद्रतु कार्ये दास्यम कृतमेव वा दास्याय वै सृष्टोऽसौ ब्राह्मण्याच स्वयंभुवा. वैश्य शूद्रो प्रयत्नेन स्वानि कर्माणि कारयेत् सौहिचितो स्वकर्मभ्य शोभयेतामिदं जगत्. न स्वामिना निसृष्टोऽपि शूद्रा दास्याद्विमुच्यते. निसर्गजं हिततस्य कस्तस्मात् तपोहति. अशी प्रथा ती होती कर्मठ मनूच्या रूढीची. पशुतुल्य अट घातली माणसाला जगण्याची मरण्याची. निर्धार केला बाभिमाने मनुस्मृती जाळण्याची गाढण्याची उद्ध्वस्त करण्याची. ललकारी दिली न्यायासाठी पहिली चौदार तळ्याच्या संगराची. सनातन्यांची कर्मठांची जातीवाद्यांची माथी भडकली मनुवादी भट शेंडीदाऱ्यांची. चारी मुंड्या चित केल्या धरिली शेंडी मनूच्या भांडवलशाहीची.